ज्येष्ठवद्य अमावस्या पारंपरिक नियमाप्रमाणे वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील मुख्य कार्यक्रम जो आहे तो आषाढी एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. तुकोबरायाच्या म्हणण्याप्रमाणे पांडुरंगाचं म्हणणं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. तेव्हा आषाढी ही वारी ज्ञानोबरायांनी सांगितलं, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहन गुडी. आणि श्री ज्ञानोबरायाला हा संदेश किंबहुना आदेश, ही जी परंपरा आहे, ही परंपरा वारकरी संप्रदायाची या गहिनीनाथ गडापासून आरंभित होते वारकरी संप्रदाय. आणि हा वारकरी संप्रदाय श्री क्षेत्र गहिनीनाथ गड या गडाचा आशीर्वाद, आपला प्रसाद आहे असं ज्ञानोबराय म्हणतात. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशा प्रकारची ही परंपरा आणि ही वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा असणारी ही परंपरा आहे. हा पालखी सोहळा आहे आणि नेमाप्रमाणे आज ज्येष्ठवद्य अमावस्याला आरंभित होतो आणि आषाढ शुद्ध नवमी या दिवशी पंढरपुरामध्ये पोहोचतो. लाखो समाज या सोहळ्यामध्ये दरवर्षी सामील होतो. 10 दिवस हा पालखी सोहळा चालतो. नेमकं या पालखी सोहळ्याचं कितवं वर्ष आहे आणि ही जी परंपरा आहे संत वामनभाऊ महाराजांनी कशा पद्धतीने सुरू केली होती? आज संपूर्ण किती जिल्ह्यातील वारकरी या पालखी सोहळ्यात? आता हा पालखी सोहळा तसा जिल्ह्यावर नाही, तर हा महाराष्ट्राच्याही बाहेर वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाण आहे. ज्याला कळालं त्याला मिळालं. त्याच्यामुळं हा जिल्ह्यातला समाज नाही, एका कुठल्या नुसत्या पंथाचाही नाही, जातीचाही नाही, एका धर्माचाही नाही. याच्यामध्ये मुस्लिम समाजही आहे, अन्य धर्मीय देखील आहेत. तेव्हा अन्य प्रांतातून, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, इकडून कर्नाटक असेल, अन्य प्रांतातून समाज इथं ज्यांना कळालं त्यांना मिळालं, तो समाज या सोहळ्यामध्ये, आज पालखी सोहळ्यामध्ये सामील होतो आणि 10 दिवस पायी चालतो. याची सुरुवात, संप्रदाय काय आहे, धर्म काय आहे, मानवी जीवनाचा उद्धाराचा मार्ग काय आहे, त्यावेळेला अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. जशी आई मुलाला शिकवते, आजोबा नातवाला शिकवतो, तसं तुकोबाराय म्हणले अर्भकाचे साठी पंते. म्हणजे आजोबांनी ती हातामध्ये त्याचा हात धरून त्याला 1, 2, 3 असं अक्षरं काढायची किंवा अ ब क ड शिकवायचं. त्याप्रमाणे श्री संत महापुरुष येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. त्याप्रमाणे या अडाणी, निरक्षर, अगदी दुर्भिक्ष या समाजाला कोणीही ओळखत नाही, अशा समाजामध्ये अवतीर्ण होऊन डोंगराळ दऱ्याखोऱ्यातील हा ऊसतोड कामगार सर्व समाज आणि या महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाला आज तुका म्हणे, तुम्ही निरविल्यावेरी मग मजाहरी उपेक्षिना. आज हजारो कीर्तनकार या संप्रदायामध्ये निर्माण झाले. ही जोग महाराज, बंकटस्वामी, वामनभाऊ महाराज अशा प्रकारची ही वारकरी संप्रदायाची ही शिकवण. वारकरी संप्रदाय हा गहिनीनाथ गडापासून आरंभित होतो, पण लोपले होते पारिखेपणे. कधी कधी आपल्याच घरात ठेवलेला ठेवा आपल्या पुढं उत्तर पिढीला सापडत नसतो, पण ज्ञानदेवा देवोनी हाती ज्ञानोबरायाला हे सगळे दिलं आणि ज्ञानोबरायांनी प्रगट गुह्य बोले. ज्ञानोबराय म्हणले, पूर्वी एक शिष्य एक गुरु, हा रूढाची झाला व्यवहारू. एकाला सांगत होते, पण हे ज्ञानोबरायापासून प्रगट गुह्य बोले आणि हे विश्व ब्रह्मची केले. अशा प्रकारचा हा प्रसंग आहे. त्याच परंपरेत जोग महाराज, बंकटस्वामी, वामनभाऊ महाराज आणि त्यांनी त्या संप्रदायाचं जे मूळ ठिकाण, त्या गहिनीनाथ महाराजांनी श्री गुरु वामनभाऊ महाराजांना प्रत्यक्ष येऊन त्यांच्याशी संवाद करावा, हा वामनभाऊ महाराजांचा अधिकार होता. तेव्हा तुका म्हणे, खरे झाले एका बोले संताची. त्यांच्या इच्छेप्रमाणे हा आज पालखी सोहळा सगळा चाललेला आहे.